आपली किंमत आपल्यालाच वाढवायची असते. आपली किंमत दुसरी कुणीही वाढवू शकत नाही. एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, या जगात दुसरा कुणीही आपला पराभव करू शकत नाही. आपला पराभव फक्त आपणच करतो. आणि या जगात आपल्याला दुसरं कुणीही जिंकून देऊ शकत नाही. आपल्याला जिंकून द्यायची ताकद फक्त आपल्या स्वतःमध्ये असते. आपल्या मुलांना ते सांगा, तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे. आम्ही किती त्याला सांगितलं हे बन ते बन, जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आमच्या मुलाला घडवण्याचं हे सगळ्यात मोठं इप्सित आहे. आमच्या मुलाला जाणीवपूर्वक ती ताकद ते बळ आम्हाला देता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. जबाबदारी झटकली नाही, दुसऱ्या कुणाला महाराजांनी पाठवलं नाही. जिथं मृत्यू आडवा आला तिथं राजे स्वतः मृत्यूशी झुंजले. म्हणून शिवाजी शिवाजी झाले. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी उलट वाचा. शिवाजी या नावाचं उलट होतं जीवाशी. जो माणूस हयातभर जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. आमच्या मुलांना आम्ही लढायला तयार करतो. आमच्या मुलांना आम्ही झगडायला तयार करतो. आमच्या मुलांना आम्ही झुंज घ्यायला तयार करतो. सातत्याने मी आमच्या मुलांना सावलीत वागवत असतो. आम्ही आमच्या मुलाचं बोट सोडत नाही, का तर तो हरवेल. आम्ही आमच्या मुलाला पळू देत नाही, का तर तो. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे हल्ली मुलं मैदानावर दिसतच नाहीत. शारीरिक बळ जे आहे ते त्याच्यात नाहीच आहे. आता ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे, काय खेळ बिळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणजे हल्ली मुलं आता मैदानावर नाही, मोबाईलवर खेळायला लागली. एकीकडे बुद्धिमत्तेनं किती ती अफाट असली पण शारीरिक ताकदीनं जर ती कमजोर राहिली तर या जगाच्या प्रवासात त्यांना टिकता येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यांना सशक्त बनवलं पाहिजे, त्यांना बळकट बनवलं पाहिजे. आणि नुसतं शरीराने बळकट नाही, मनाने बळकट केलं पाहिजे. तर ते कुठल्याही संकटाशी लढू शकतील, कुठल्याही संघर्षाला सामोरे जाऊ शकतील आणि कुठल्याही अडचणीचा मुकाबला करू शकतील. हे बळ देणं ही अत्यंत आणि महत्वाची गरज असते. शिवाजी महाराजांना ते बळ मासाहेब जिजाऊंनी नेमक्या पद्धतीनं दिलं होतं. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले, कदाचित मारले जाऊ शकतील, पण जिजाऊ त्यावेळी शिवाजी राजांना असं नाही म्हणाल्या, राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायची? एकुलते एक तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? अजिबात नाही. उलट मासाहेबांनी सांगितलं, त्या खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवाय राजे. पण आशीर्वाद घेताना राजेच मासाहेबांना म्हणाले, मासाहेब खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर. तशी ती सौदामिनी कडाडली. राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. आमची काळजी करू नका, मेलात तरी चालेल. शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारात. हल्ली आमची पद्धत बदलली हो. आता आमचा मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. हे बरं झालं मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे हल्ली आमच्या मुलांच्या काय मनावर पडतंय सारखं, त्याच्यातनंच तर ते घडत असतात. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मासाहेबांनी काय दिलं शिवाजी महाराजांच्या मनावर? का ते लढाऊ झाले? म्हणजे अफजल खानाचं प्रचंड मोठं संकट येतं, आत्महत्येचा विचार नाही केला राजांनी, पळून जातो नाही म्हणाले, लढत बसले. आमच्या मुलांना हे लढणं शिकवलं पाहिजे, तर उद्याच्या पिढीचं रडणं कमी होईल. नाहीतर सगळ्यात मोठी अडचणी येतील. कारण सांगणारी माणसं तयार करून चालणार नाही. आम्हाला प्रत्येक संकटाला झुंजणारी माणसं तयार करावी लागतील. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, 13-14 वर्षाचे होते शिवाजी महाराज. नुकतेच घोड्यावर बसायला लागले होते. घोड्याच्या रिकिबीत अजून पाय पोचत नव्हता. पण आमच्याकडे जशी नवीन सायकल शिकलेलं पोरग सारखं सायकल फिरवत असतं, ते कौतुक असतं नवेपणाचं, तसं नुकतंच घोडं चालवायला शिकलेले शिवाजी महाराजांना सुद्धा सारखंच ते घोडं पळवावंसं वाटायचं. मग त्या दिवशी ते लाल महालाच्या बाहेरच्या बागेमध्ये घोडी बघत कोंडाजींबरोबर फिरत होते. आणि अचानक कोंडाजी काकाने विचारलं, शिवबाराचं आज कुठल्या घोड्यावर रपेट मारणार? बागेतली घोडी निहाळत असताना
अचानक शिवबाराजींनी एका घोड्याकडे बोट दाखवलं. कोंडाचे काका आज या घोड्यावर रपेट मारू. कोंडाचे काकाने ते घोडं बघितलं तसे कोंडाचे नाही 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 राज, मोठा अवखळ जनावर, अजिबात नाही. फक्त थोरल्या राजाच हे बसू देत, बाकी कुणालाच पाठीवर घेत नाही. हे घोडं सोडून दुसरं कुठलंही सांगा, पण हे नको, लई अवखळ जनावर. तसे राजे हट्टाला पेटले, नाही आमच्या आबासाहेब बसतात ना, मग याच घोड्यावर आम्ही रपेट मारणार, आम्हालाही हेच घोडं हवं. कोंडाचे काकाला काही कळेना. शिवबाराजाने हट्ट धरला की याच घोड्यावर रपेट मारायची. करावं काय सुचेना. घोडं दिलं तर घोडा अवखळ. पण त्याच वेळी कोंडाजीनी लाल महालाच्या खिडकीत उभा राहिलेल्या जिजाऊंकडे बघितलं की काय करू, शिवबाराजे तर हेच घोडं मागतायत, घोडं तर अवखळ. जिजाऊंनी नाही म्हणून सांगावं अशी अपेक्षा होती, पण तिथूनच जिजाऊंनी सांगितलं बसू द्या त्यांना. आता मात्र कोंडाजीचा निरुपाय झाला. त्यांनी शिवबाराजांना सांगितलं, राजा घोड्यावर बसवतो, पण घोड्याची लगाम मी हातात धरणार. शिवबाराजे म्हणले ठीक आहे, धरा तुम्ही लगाम, मी फक्त घोड्यावर बसतो. आणि मग कोंडाजींनी तो घोडा सोडला. शिवबाराजे छोटे उचलून घेतले, घोड्यावर बसवले. अजून रकिबीत पाय पोचतच नव्हता. आता घोड्याचं लगाम धरला म्हणून कोंडाजी पुढे झाले, पण कोंडाजीने लगाम धरायच्या आधीच शिवबाराजेने घोड्याला टाच मारली. तसं घोडा वाऱ्यासारखं बेभान उधळलं, तुफानासारखं धावत धावत निघालं. कोंडाजीचा कंठ खालीवर होऊ लागला. शिवबाराजे पण तोपर्यंत घोड्याने उसळी मारली होती आणि वरच्यावर शिवबाराजे उडाले होते. धाडकन कोसळले. 3-4 कोलांट्या उड्या खाल्ल्या, खरचटत सरपडत गेले शिवबाराजे. कोंडाजीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. धावत धावत कोंडाजी गेला. पण तोपर्यंत शिवबाराजाने अंग झाडलं होतं, सोलवटलेलं खरचटलेलं अंग. पण शिवबाराजांची नजर होती लाल महालाच्या खिडकीत उभा असणाऱ्या जिजाऊंकडे. त्यांना असं वाटलं की एवढे आपण घोड्यावर न पडलो, मासाहेब लगबगीनं पळत येतील, आपल्याला कुशीत घेतील, डोक्यावरनं हात फिरवतील, विचारतील शिवबाराजे लागलं तर नाही. पण मासाहेब तिथंच खिडकीत. इतका वेळ लागलं तरी शिवबाराजे रडले नव्हते. पण जसं मासाहेब आता आपल्याला सावरायला येत नाहीत हे कळालं, तसं शिवबाराजांनी मोठ्यानं रडायला सुरुवात केली. रडणं सुरू झालं. तसेच अंग झाडत उठले आणि ताड 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 चालत कोंडाजींना बाजूला सारून लाल महालाच्या दिशेने उतरले. पायऱ्या चढून आत आले आणि सरळ तंतनत आत मासाहेबांनी हाक मारली, शिवबाराजे. 1 नाही 2 नाही, शिवबाराजे थांबा. 1 नाही 2 नाही, शिवबाराजे पुढं. तशा मासाहेब कडाडल्या, शिवबाराजे थांबा. मग मात्र शिवबाराजे थबकले. मासाहेब जवळ गेला, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला. कुठं लागलं तर नाही का ते विचार. मासाहेबांनी विचारलं, शिवबाराजे लागलं तर नाही ना कुठं. तसा शिवबाराजेने हात झटकला. आता कशाला विचारता, आम्हाला मगाशी कोण वाटलं, आम्ही घोड्यावरून पडल्याबरोबर तुम्ही धावत याल, आम्हाला कुशीत घ्याल, डोक्यावरनं हात फिरवाल, विचाराल शिवबाराजे लागलं तर नाही, पण तेव्हा नाही आलात, आता कशाला विचारता. तशा मासाहेबांच्या डोळ्यातही पाणी तरळलं आणि मासाहेब म्हणाल्या, शिवबाराजे पडलात तुम्ही, पण वेदना आम्हाला झाल्या. एक क्षण वाटलं होतं की असं सुसाट धावत यावं, घ्यावं कुशीत, तुम्हाला कवटाळून धरावं, विचारावं लागलं तर नाही, पण आम्ही स्वतःला सावरलं, आवरलं. तसं शिवबाराजेने विचारलं का. त्यावेळी जिजाऊ म्हणाल्या, शिवबाराजे उचलणार कुणी असलं की पडणाऱ्याला जोर येतो. उचलणार कुणी असलं ना की पडणाऱ्याला जोर येतो. शिवबाराजे तुमच्या हातून स्वराज्याला आधार मिळावा अशी अपेक्षा मी बाळगून आहे. आणि जर तुम्हालाच आमचा आधार लागत असेल तर उपयोग काय. निराधाराचा या सृष्टीत उपयोग नसतो राजे. तुम्ही स्वराज्याला आधार द्यावा ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला जर आमचा आधार लागत असेल तर त्यात अर्थ काय. शिवबाराजे कदाचित आज आम्ही तुम्हाला उचलू, पण उद्या ज्यावेळी आम्ही नसू त्यावेळी काय. शिवबाराजे तुम्हाला आमच्या आधाराची गरज पडू नये. शिवबाराजे आम्हाला तुमच्या आधाराची सवय लागू नये म्हणून आलो नाही आम्ही. मासाहेबांनी जे त्या काळी केलं ना, म्हणून शिवबाराजे पराक्रम घडवू शकले. आमच्या प्रत्येक पालकांनी खरं तर मासाहेबांचा तो आदर्श घ्यायची गरज आहे. आम्ही आमच्या मुलांना आता इतकं सावलीत ठेवलो, इतकं सावलीत, तो पडता कामा नये, त्याला लागता कामा नये, त्याला खरचटता कामा नये, सातत्यानं. त्यामुळे त्याला सवय आधाराची इतकी होती की तो आयुष्यभर निराधार म्हणूनच जगत असतो. आपल्या मुलांनी जर इतरांना आधार द्यावा अशी अपेक्षा असेल तर पहिल्यांदा त्याला सक्षम आणि समर्थ बनवणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बुद्धीनं त्याला अफाट बनवाच, बुद्धीनं त्याला क्षमतावान बनवाच, पण त्याचवेळी शारीरिक बळानं सुद्धा तो ताकदीचा झाला पाहिजे. ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
अभ्यास करायला जेवढ्या हट्टानं त्याला 2 तास बसवता, तेवढ्याच हट्टानं मैदानावर तो 1 तास खेळलाच पाहिजे. वाऱ्यानं त्याच्याशी मस्ती केलीच पाहिजे. मातीत त्याचं अंग एकदा रंगलाच पाहिजे. पाण्यात तो थोडासा डुंबलाच पाहिजे. हे सगळं जर घडलं तर खऱ्या अर्थानं तो आयुष्य निश्चितपणे सक्षमपणे पार पाडू शकेल. आम्हाला या सगळ्या गोष्टी जर करता आल्या तर आमची उद्याची पिढी खऱ्या अर्थानं सक्षम घडू शकेल.